पण घाबरायचं नाही. जरी कॅन्सर दुसऱ्यांदा झाला तरी दुसऱ्यांदा सुद्धा बरा होऊ शकतो. ॲक्चुअली काय आहे, कॅन्सर म्हणजे आता डोळ्याला दिसणारी जी गाठ आहे, म्हणजे तोंडाची असू दे, ब्रेस्ट कॅन्सर असू दे, ती आपण सर्जरी केल्यावर पूर्ण आपण काढून टाकतो. नंतर किमोथेरपी, रेडिएशन असं सगळ्या ट्रीटमेंट झाल्यावर आपण ती ट्रीटमेंट सगळी झाल्यावर एक स्कॅन करतो, पेट स्कॅन. त्यात काही आजार दिसत नाही, काही राहत नाही. पण डोळ्याला न दिसणाऱ्या काही कॅन्सरच्या पेशी म्हणजे कॅन्सर सेल्स बॉडीमध्ये असतात. लोकल साइटवर किंवा ब्लडच्या वेसल्सच्या आतमध्ये ते शरीरात सगळीकडे फिरत असतात. मग ते जेव्हा फिरत असतात ते मायक्रोस्कोपिक सूक्ष्म कणांमध्ये असतात, जे की कोणत्याच स्कॅनमध्ये डिटेक्ट नाही होऊ शकत. म्हणून स्कॅन आपण सगळी ट्रीटमेंट झाल्यावर स्कॅन करून बघतो, तेव्हा असं दिसतं की कुठेच कॅन्सर राहिलेलं नाहीये. म्हणजे कॅन्सर पूर्णपणे गेला आहे. पण जर या कॅन्सरच्या पेशी ज्या शरीरात फिरतायत, पण पुन्हा 6 महिन्यांनी, 2-3 वर्षांनी पेशंटची इम्युनिटी कमी झाल्यामुळे त्या कॅन्सर पेशी ज्या मायक्रोस्कोपिक सेल्स काही फ्यू सेल्स म्हणजे खूप कमी नंबरमध्ये समजा राहिल्या आहेत आणि शरीरात ब्लड वेसल्समध्ये फिरतायत किंवा कुठेही लोकल साइटवर पण जर राहिल्या असतील मायक्रोस्कोपिक सेल ज्या कशातच दिसत नाहीत, कोणाला दिसत नाहीत डोळ्यांनी आणि स्कॅनमध्ये पण नाही. तर त्या सेल्स पुन्हा ग्रो होऊ शकतात. हे एक कारण आहे परत येण्याचं. त्यामुळे रेग्युलर फॉलोअप, ट्रीटमेंट जरी सगळी संपली, म्हणजे सर्जरी, किमो रेडिएशन सगळं संपल्यावर सुद्धा एव्हरी 1 मंथली, 2 मंथली फॉलोअप करणं गरजेचं आहे. कारण तो जर पुन्हा डिटेक्ट जरी झाला, तरी तो पुन्हा ट्रीटमेंट करून पुन्हा कंट्रोल होऊ शकतो. दुसरं एक कारण त्याला म्हणतात फील्ड कॅन्सरेशन. म्हणजे फील्ड कॅन्सरेशन म्हणजे काय, की कोणी जर टोबॅको स्मोकिंग केलं असेल किंवा तंबाखू खाल्ला असेल, तर तोंडाच्या आतमध्ये आणि स्मोकिंग असेल तर पुन्हा श्वासनलिका किंवा अन्ननलिकेमध्ये काही नॉर्मल सेलमध्ये काही बदल होतात. त्याला कॅन्सरचे बदल म्हणतात. तर ते बदल झालेले असतील, तर ते कधीच लाईफटाईममध्ये रिव्हर्स होत नाहीत. म्हणजे कॅन्सल होत नाहीत. ते बदल झालेले तसेच राहतात. त्यातल्या एखाद्या ठिकाणी कॅन्सर होतं म्हणजे तोंडाचं कॅन्सर. पण जे फील्ड कॅन्सरेशन बदल आहे ते पूर्ण तोंडात आणि घशात सगळीकडे झालेले असतात. सो एक ठिकाणचा जरी कॅन्सर काढला तरी दुसऱ्या ठिकाणी झालेले बदल काही वर्षांनी 4 ते 5 वर्षांनी किंवा 7-8 वर्षांनी कधी पण डोकं पुन्हा वर काढू शकतात. कारण कॅन्सरनी झालेले बदल तंबाखूमुळे किंवा स्मोकिंगमुळे ते रिव्हर्स न झाल्यामुळे ते कधीही काही महिन्यांनी, वर्षांनी डोकं वर काढू शकतात. म्हणून असं स्टँडर्ड नॉर्म आहे, की जेव्हा ट्रीटमेंट सगळी एकदा तुमची पूर्ण झाली, सर्जरी, किमो रेडिएशन, तरी पण तुम्ही दर 2 महिन्याला तुमच्या कॅन्सर तज्ञांना जिथे ट्रीटमेंट झाली त्यांना दाखवत राहा आणि गरज लागली तर त्यांच्या ॲडव्हाइसनुसार पेट स्कॅन सुद्धा तुम्ही रिपीट करू शकता. पण घाबरायचं नाही. जरी कॅन्सर दुसऱ्यांदा झाला तरी दुसऱ्यांदा सुद्धा बरा होऊ शकतो. काही पॉलिटिशियन आहेत, स्पोर्ट्स प्लेयर आहेत, ज्यांना कॅन्सर दोनदा होऊन दुसऱ्यांदा पण ते रेग्युलर चेकअप करत असल्यामुळे दुसऱ्यांदा पण तो अर्ली स्टेजला डिटेक्ट झाला, की पूर्णपणे बरा होऊन जातो.